ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली आता हॉलमध्ये बसलेली असते. तिचं लक्ष सारखं बाहेर असतं, कारण तिला आता मनात हुरहुर लागून राहिलेली असते की कधी एकदा अर्जुन येणार आहे. ती हार बनवत असताना सुद्धा तिचं लक्ष नसतं आणि या सगळ्या गोष्टीकडे खरं तर एकदम बारकाईनं विमल पाहत असते. विमल तिला विचारते की सायली ताई, काय झालं आहे? कामात तुमचं लक्ष नाही आहे का? काही बिनसलं आहे का तुमचं? सांगा ना, काय झालं आहे नेमकं? असं देखील आता विचारलं जात असतं. मग आता कल्पनाला सुद्धा कळत असतं की काहीतरी नक्कीच गडबडी आहे. कल्पना तिला विचारते की काय झालं आहे, सांग ना. पण आता कल्पनाला ती म्हणत असते की बघा ना हो आई, हे सकाळी लवकर बाहेर पडले आहेत आणि हे अजूनही आलेले नाही आहेत. मला बोलून गेले की काहीतरी झालं आहे, कामात आहे, मी पटकन जाऊन येतो. नाश्ताही केलेला नाही आहे त्यांनी. मला ना आता खूपच काळजी वाटते हो. असं का करतात हो हे प्रत्येक वेळेला? ह्याने असं नाही करायला पाहिजे होतं ना. त्यांनी जरा तरी समजून घ्यायला पाहिजे होतं की मी का सगळ्यासाठी बोलते, का हे सगळं हे करते. पण नाही, त्यांना तर माझं ऐकूनच घ्यायचं नाही आहे. असं देखील आता ती म्हणत असते. तेवढ्यातच ना दारावर आता अर्जुन येऊन उभा राहिलेला असतो आणि जेव्हा आता अर्जुन येतो तेव्हा मात्र आता तो बघू लागतो आणि त्याच वेळेला सायली धावतच दरवाजावर जाते आणि अर्जुनला प्रश्नांचा भडीमार करून भंडावून सोडते. अर्जुन म्हणत असतो की बायको बायको शांत हो गं, ऐक तरी माझं. पण आता ती म्हणते की तुम्ही एकही शब्द मला सांगू नका. मला माहिती आहे ना तुम्ही काय करताय ते. मी मगापासून विचार करते की तुम्ही अजून आलात कसे नाही. पण आता बघितलंत ना, आता मी तुम्हाला कुठेही बाहेर जाऊ देणार नाही आहे. सायलीची बडबड काही थांबत नसते. शेवटी अर्जुन आहे ना आता सायलीच्या आता मुद्दामून तोंडालाच हात धरतो आणि तो आता तिला म्हणू लागतो की काय बोलतेस बायको हे? बस कर गं बायको, नको इतकी बडबड करूस. असं देखील बोलून आता तो तिला शांत करायचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेला मात्र आता अर्जुन म्हणत असतो की अगं बायको, मी काय म्हणतोय ऐकून तरी घे. तर सायली म्हणत असते की तुम्ही मला ना काही सांगू नका. मला तुमची सगळी नाटकं माहिती आहेत. मला आता तुमचं काही पण ऐकायचं नाही आहे. असं देखील आता तिनं म्हटलेलं असतं. मग काय अर्जुन म्हणतो की मी ना तुझ्यासाठी सरप्राईज आणायला गेलो होतो. तर सायली अर्जुनला म्हणते काय आता पुन्हा नवीन ड्रेस आणला आहेत का? असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो की नाही, बघ माझ्याकडे काय सरप्राईज आहे ते. तू ज्या क्षणाची वाट बघत होतीस ना, तो क्षण तुझ्या जवळ आलेला आहे. सायली म्हणत असते की तुम्ही काय म्हणताय, मला नकोय तुमचं सरप्राईज. मला माहिती आहे आता तुम्हाला कळलं आहे की मी तुमच्यावर रागवली आहे म्हणून तुम्ही मला सरप्राईज देताय. पण आता अर्जुन सायलीला म्हणतो अगं बघ तरी कोण आला आहे. मग काय कल्पना आणि प्रताप जागेवरनं लगेच उठतात आणि इकडे तिकडे पाहू लागतात की नेमकं कोण आला आहे ते. पण त्याच वेळेला मात्र आता त्यांच्या लक्षात येतं की दारावर कोणीतरी आलेलं आहे. मग काय दारावर जाऊन ते इकडे तिकडे पाहत असतात. तर दोघंही जणच म्हणजे आता मैनावती आणि सदाशिव लोखंडे सुभेदारांच्या दारावर उभे असतात आणि ते घर ते एकटक पाहत असतात. त्या घराकडे बघून आता मैनावती म्हणत असते की आज ना बघा ना किती चांगला दिवस आहे आपल्या नशिबातला. म्हणजे तुम्हीही बघताय ना आज किती चांगलं झालेलं आहे. एवढ्या मोठ्या महालात आपल्याला आणलंय. पण हे महाल नक्की आहे तरी कोणाचं, हे तर मी फक्त त्या TV सिरियलमध्येच पाहिलं होतं असं मैनावती बोलते. तर दुसरीकडे मात्र आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की सायली हेच तुझ्यासाठी सरप्राईज आहे. कल्पना आता अर्जुनला म्हणते अरे पण कोण आहेत हे तरी सांग ना, म्हणजे धड आम्हाला कळेल ना. त्यावर मात्र आता हे ना सायलीचे आई बाबा आहेत असं देखील अर्जुन आता बोलू लागतो. इकडे मात्र मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांची कुजबूज सुरू असते. त्यांना कळतच नसतं की हे सगळं नेमकं काय चाललंय, कारण अर्जुनने त्यांना काही देखील सांगून न आणलेलं असतं. डायरेक्टली त्यांना इथे आल्यामुळे त्यांनाही प्रश्न पडलेला असतो की हे माणसं कोण आणि हे घर कोणाचं. पण दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर उगाच ना मस्करी करू नका. मला माहिती आहे तुम्ही माझी मस्करी करताय ना. अर्जुन म्हणतो सायलीला, सायली अशा बाबतीत मी मस्करी तुझी कशी करू शकतो? नाही ग, मी मस्करी नाही करते. मी तुला खरंच सांगतोय. मी तुला बोलतोय ना
तर आता सगळे सुभेदार कुटुंब दाराकडे बघत असतात. तेवढ्यातच प्रिया देखील हॉलमध्ये आलेली असते. प्रिया विचार करते की या सुभेदारांना झालंय काय, एवढं स्तब्ध होऊन का बघतायत. तर आता जेव्हा ती सुद्धा पुढे येऊन पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की इथे तर तिचे खरे आईबाबा आलेले आहेत. आणि जेव्हा ती तिच्या खऱ्या आईबाबांना पाहते तेव्हा तर ती चक्रावून जाते. ती विचार करते की मी तर ह्यांच्यापासून या अर्जुनला लांब ठेवलं होतं, तरीसुद्धा हा अर्जुन त्यांना घेऊन कसा काय आला, हा मोठा विचार त्यांना पडलेला असतो. दुसरीकडे मात्र आता मैनावती आणि सदाशिव लोखंडे म्हणत असतात की हे सगळं काय चालू आहे. म्हणजेच अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्ही बाहेर उभे का आहात, तुम्ही आतमध्ये या, तुमच्याच हक्काचं घर आहे. असं म्हटल्यावर मैनावती म्हणते आमच्या हक्काचं घर, आमचं घर कसं असू शकतं. त्यावर मैनावतीला आता सांगण्यात येतं की तुमच्या मुलीचं हे घर आहे म्हटल्यावर तुमचंही घर असणारच की. आणि असं बोलूनच आता ते घराची व्याख्या म्हणजेच काय, तर हे तुमच्या मुलीचं घर आहे. तुमच्या समोर जी मुलगी उभी आहे ना ती तुमचीच आहे असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा तर त्यांना समजतात तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो सायलीला सुद्धा बसलेला असतो. कारण सायली जी आहे ती आता विचार करते की हे सगळं काय आहे, म्हणजे याचा तिनं कधीही विचारही केला नव्हता. हा प्रसंग आता समोर घडून आलेला असतो. आणि जेव्हा सायली हे सगळं पाहते तेव्हा सायली चकित होते. आणि तिला असं वाटतं की अर्जुन तिची मस्करी करतोय. पण अर्जुन सायलीला म्हणतो की मी अशा बाबतीत तुझी मस्करी कशी करू शकतो सायली, तू एवढंही समजून घेऊ शकत नाही का, खरंच हेच तुझे आई बाबा आहेत. आणि त्याच वेळेला आता सायलीच्या हातात ते फुलांचं ताट असतं. सायलीच्या हातातलं ते फुलांचं ताट सायलीच्या हातातून खाली पडतं. कारण सायलीला हा खूप मोठा धक्का बसलेला असतो. खरंच तिचे आईबाबा समोर आहेत यावर तिचा विश्वासही बसत नसतो. तिला तिचं कळत नसतं की खरंच हे सत्य आहे का. तर दुसरीकडे मात्र आता जे सदाशिव लोखंडे आहेत ते सुद्धा एकटक सायलीकडे पाहत असतात. त्यांनाही कळत नसतं की खरंच हे अर्जुन सुभेदार काय बोलत आहेत, जे काही बोलत आहेत ते खरं आहे का, असा विचारच आता ते सुद्धा करत असतात. पण दुसरीकडे मात्र आता अर्जुनला प्रताप विचारतात की तू ह्यांना कसं शोधून आणलंस, म्हणजे तुला कसं कळलं की हे सायलीचे आईबाबा आहेत ते. त्यावर प्रताप यांना अर्जुन सांगतो की अगं आई, मी तुला म्हटलं होतं बघ, मी सायलीचा ड्रेस शिवायला दिला होता ते ह्यांच्याकडेच, म्हणजेच ह्यांचं टेलरिंगचं दुकान आहे. आणि मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो ना तेव्हा मी तो फोटो पाहिला आणि भिंतीवर लावलेला फोटो आणि सायलीचा लहानपणीचा फोटो एकदमच मिळता जुळता झाला. आणि मोबाईलमधील तो फोटो आता तो सगळ्यांना दाखवू लागतो. त्यावर आता खात्री पटते की हो खरंच की हे तर सायलीचे आईबाबा आहेत. पण आता सदाशिव लोखंडे म्हणू लागतात की आम्ही कसं म्हणावं की ही आमची मुलगी आहे ते. मग अर्जुन त्यांना म्हणतो की यासाठी सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि असं बोलून तो लगेच बेडरूममध्ये जातो. आणि त्यानंतर आता तो एक फोटो घेऊन येतो की जो की सायलीच्या बालपणीचा असतो. पण मुख्यतः तो फोटो प्रियाचा असतो, सायलीचा नसतो. आता मात्र जेव्हा हे सगळं तो पाहतो तेव्हा मात्र आता तो फोटो घेऊन तो खाली आलेला असतो आणि तो फोटो मैनावतीला दाखवतो. मैनावती म्हणते की हो हीच माझी मुलगी आहे, बरोबर ओळखलं तुम्ही. तर आता अर्जुन सांगतो की मधुभाऊंच्या आश्रमात ही लोकं लहानाची मोठी झालेली आहेत आणि तिथेच मला हा फोटोसुद्धा सापडला आहे. त्यांनी लहानपणीच्या सगळ्या आठवणी या मुलांच्या जपून ठेवल्या होत्या आणि त्यातूनच तर मी सायलीचे आईबाबा शोधून काढलेले आहेत, असं देखील आता अर्जुन बोलू लागतो. त्यावर मात्र सायली म्हणते की खरंच हे माझे आईबाबा आहेत ना, या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसत नाही आहे. म्हणजे माझे आईबाबा माझ्या समोर आहेत पण मी माझं मन का मानायला तयार होत नाही आहे, खरंच कळत नाही आहे. पण आता अर्जुन म्हणतो की सायली तुझ्या मनाला आता आवर घाल आणि काही झालं तरी हे तुझे आईबाबा आहेत हे स्वीकार. कारण मी स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो, तिथे तुझा फोटो पाहिला आहे, असं देखील अर्जुन म्हणतो. आणि त्याच वेळेला आता सदाशिव लोखंडे अर्जुनला म्हणतात की माझी मुलगी सापडायला हवी यासाठी मी देवाकडे कितीही गारानं घातलं होतं. म्हणजेच मी प्रत्येक वेळेला देवाकडे हेच म्हणायचो की माझी हरवलेली मुलगी भेटायला हवी. आणि आज चक्क माझं ते देवाने ऐकलं, माझ्या देवाने माझं ऐकल्यामुळेच आज माझ्यासमोर माझी मुलगी आहे. आता सायलीला सुद्धा खरं कळत असतं.
सायली म्हणत असते की बरोबर, म्हणजे मी सुद्धा इतके दिवस देवाला म्हणत होते की माझ्या आईबाबांना माझ्या जवळ आण, आणि आज या देवानं आपलं ऐकलं. त्याच वेळेला अर्जुन जो काही प्रसंग घडलेला होता त्याबद्दल सांगू लागतो. आणि सकाळी मला घाईतच जावं लागलं, काल मला पैसे द्यायचे होते ह्यांना ड्रेसचे, आणि ते मी विसरलो होतो. त्यावेळेला मी पैसे द्यायला गेलो ना, तेव्हाच मला समोर दिसलं, आणि मी जेव्हा तो फोटो पाहिला तेव्हा मला सायलीचा आणि हा फोटो मिळता जुळता वाटला. म्हणूनच मी त्यांना विचारलंसुद्धा. आता सायली त्या मैनावतीकडं एकटक बघत असते, तर मैनावतीसुद्धा पाहत असते. मैनावतीला तर आता या श्रीमंतीची भुरळ पडलेली असते. खरं तर तिला या मुलीबद्दल आणि या सगळ्याबद्दल काहीच वाटत नसतं. तिनं हा एवढा मोठा महाल पाहिलेला असतो आणि सोबतच इतकी सगळी माणसं. त्याच वेळेला आता सायलीला विमलही म्हणत असते की बघा, आज खऱ्या अर्थाने तुमचे आईबाबा तुम्हाला भेटलेले आहेत. म्हणजे बघा ना, इतक्या दिवसांची प्रार्थना देवाची तुमची ऐकलेली आहे, असं देखील आता ती बोलू लागते. मग काय, सायली म्हणत असते की खरंच बाप्पांनी माझी प्रार्थना ऐकली, अगदी माझ्या मनाप्रमाणे केलं. सायलीला आता अर्जुन म्हणतो की जा तुझ्या आईबाबांना भेटून घे. मग काय, सायली जे आहे ते तिच्या आईवडिलांना भेटण्यासाठी आता पुढे जाते. त्याच वेळेला आता काका काकू तुम्ही घरी या ना, असं आता अर्जुन म्हणतो. त्याच वेळेला आता अर्जुनला लगेचच सदाशिव लोखंडे म्हणू लागतात की तुम्ही प्लीज आम्हाला आता काका काकू म्हणू नका, तुम्ही डायरेक्टली मला हाक मारलीत ना तरीही मला चालेल, म्हणजेच तुम्ही डायरेक्ट मला आता आई बाबा असं म्हणा, असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. मग काय, अर्जुनही आता त्यांना आई बाबा बोलायला तयार होतो. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की सायली जा तुझ्या आईबाबांना भेट. मग काय, आता सायली हळूवारपणे पुढे येते आणि सायली आता आपल्या आईबाबांना भेटत असते. म्हणजेच काय, तर ती आता एकटक त्यांच्याकडे पाहू लागते. आणि त्याच वेळेला खरंच हे आपले आईबाबा आहेत या गोष्टीवर कुठेतरी आता तिला खात्री पटलेली असते आणि ती आता एकटक त्यांच्याकडे पाहते. आणि त्याच वेळेला आता मैनावतीला मात्र आता या घरात हे पैसे आणि आपली मुलगी इतक्या चांगल्या घरात सून म्हणून गेलेली आहे, हे आपलं आता भाग्यच म्हणायचं, असाच विचार ती करत असते. आणि त्याच वेळेला इथे जी प्रिया आहे ना, ती मात्र पुरती घाबरून गेलेली असते. तिलाही कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. पण आता सायली तिच्या आईबाबांना जाऊन तिथे कडकडून मिठी मारते आणि म्हणत असते की आई, तू इतक्या दिवसानंतर मला भेटलीस. खरंच ना, मला तुझ्या भेटण्याची खूप जास्त उत्सुकता होती आणि फायनली आज मला तू भेटली आहेस, असं देखील आता म्हटलं जात असतं. त्याच वेळेला आता इकडे पाहायला मिळतं सायली जी आहे ती जाऊन लगेचच मिठी मारू लागते आणि म्हणते की काय झालं, मला तर माझी आई भेटली आणि त्यामुळे आता तिला तिची आई भेटल्यामुळे ती जाऊन आईला मिठी मारते. आणि आईला मिठी मारूनच आता ती बोलू लागते की या क्षणाची खूप दिवसापासून मी वाट बघत होते, पण आज हा क्षण खरंच ना माझ्या आयुष्यात आला. आणि त्याच वेळेला मात्र आता अर्जुनही त्यांना म्हणतो की मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आज इतके वर्षानंतर तुम्हाला तुमची मुलगी भेटली आहे ना, तर तुम्हाला ना इथेच राहावं लागणार आहे, असं देखील आता ते म्हणू लागतात. मग काय, मैनावती तर आता एका पायावर या सगळ्यासाठी तयार असते. मैनावतीला तर आता हे घर आणि हे सगळं काही पाहूनच भुरळ पडलेली असते. त्यातच आपली मुलगी एवढ्या मोठ्या घरात दिली गेलेली आहे याचा आनंद तिला असतो. ती आता हळूच मिठी मारत असते आणि ती तिला जवळ घेत म्हणत असते की पोरी, खरंच ना, आज कित्येक दिवसानंतर मला तू भेटलीस आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं. हे फक्त ना वरवरचं असतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलूनच आता ती मात्र तिच्या जवळ जात असते. पण दुसरीकडे सदाशिव लोखंडे यांच्या डोळ्यात खरंच त्यांची मुलगी भेटली आहे याचा आनंद स्पष्ट दिसत असतो. पण इकडे मात्र ही प्रियाची आईनं अगदी प्रियाप्रमाणेच दाखवली गेलेली आहे. पैशांना एक नंबरची लोचट, म्हणजेच तिने आता हे घर हे सगळं पाहिलेलं असतं ना, त्यामुळेच ती तर सायलीला ॲक्सेप्ट करत असते, सायलीला जवळ घेत असते. आणि मुळात अर्जुनने सुद्धा आता या घरात राहायची परवानगी दिली आहे म्हटल्यावर अजूनच आनंद झालेला असतो ना, कारण एवढं मोठं घर आणि या घरात आपण राहायचं
यापेक्षा आनंद मोठा कोणता असू शकतो. आणि त्याच वेळेला मात्र आता सायली खूप जास्त रडते, कारण तिचे हे आनंदाश्रू असतात. आणि रडून रडूनच तिनं आता जाऊन त्या मैनावतीला मिठी मारलेली असते. मैनावतीसुद्धा जेव्हा आता सायलीच्या पाठीवरनं हात फिरवते तेव्हा मात्र तिची जी काही लक्षणं असतात ना ती काही बरोबर दिसत नसतात, म्हणजेच एकदम ना विचित्र असतात. हे सरळ सरळ दिसत असतं. म्हणजेच ती का तिला जवळ करते यामागचं सुद्धा कारण सरळ आणि स्पष्ट दिसत असतं. आणि त्यामुळेच ना आता अर्जुनही त्याला वाटत नसतं की हे सगळं काही होतंय, पण त्याला ना आता सायलीला आणि त्याचसोबत इकडे मात्र मैनावतीला जवळ आणल्याचा आनंद झालेला असतो. सायली आता मायेनंच आता तिला मिठी मारते, पण तिच्या डोळ्यातले अश्रू म्हणजेच मैनावतीच्या डोळ्यातले अश्रू हे खोटे असतात. अर्जुन आता त्या दोघांनाही आतमध्ये बोलवतो. त्याच वेळेला सायली आपल्या आईचाच म्हणजे मैनावतीचा हात धरते आणि मैनावतीचा हात धरूनच तिला आता पुढे घेऊन जाते. तिला आता म्हणत असते की आई या, मी तुम्हाला दाखवते माझं घर. आणि त्याच वेळेला आता ती आपल्या कुटुंबासोबत सगळी ओळख करून देते. म्हणजेच काय तर आता या माझ्या सासूबाई आहेत, हे माझे सासरे. आणि त्याच वेळेला मात्र आता हे सगळं काही बोलल्यानंतर ती आता ओळख करून देते. आणि त्याच वेळेला आता ती प्रताप यांचीसुद्धा ओळख करून देत असताना म्हणत असते की हे माझे सासरे. सासरे कमी पण बाबा जास्त, कारण यांनी ना मला आजपर्यंत खूप छान पद्धतीने सांभाळलं. म्हणजे असं कोणीसुद्धा सांभाळत नाही ना, इतकं छान पद्धतीने त्यांनी मला समजून घेतलं प्रत्येक वेळेलाच. असं देखील ती आता बोलून आहे ना आता सगळे काही जे काही समज आहेत ते सांगू लागते. म्हणजेच तिला आता जे काही वाटत असतं त्याबद्दल तिने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि हे सगळं बघूनच ना खूप जास्त आनंद जो काही आहे ते खरं तर सदाशिव लोखंडे यांना झालेला असतो. म्हणजे सदाशिव लोखंडे जे आहेत ना त्यांनी तर सायलीला आपलंसं केलेलं असतं, पण या मैनावतीची नजर ना अख्ख्या घरभर गरगरा फिरत असते. फक्त ती तिथे उभी असते, पण तिची नजर तिचे डोळे जे आहेत ना ते पूर्ण घरामध्ये फिरत असतात. हे सगळं तिचं चालू असतं. तर दुसरीकडे मात्र आता कल्पना त्यासोबत प्रतापची ओळख तर सायलीने करून दिलेली असते. सोबतच ही माझी नणंद आहे आणि नंदेची ओळख म्हणजेच अस्मिताची ओळखसुद्धा करून दिली जाते. पण ना इथे मात्र सायलीने ना प्रियाची ओळख काही करून दिलेली नसते. प्रियासुद्धा ना आपलं तोंड लपवत बाजूलाच उभी असते. विमलची सुद्धा ओळख करून दिलेली असते आणि म्हटलेलं असतं की ही ना विमल आहे, आमच्या घरात छोटं मोठं काम करत असते आणि मला खूप मदत होते हिची, असं देखील तिने आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र प्रिया आपलं तोंड लपवत असते. आता सायली त्या मैनावती आणि सदाशिव लोखंडेला त्यांची खोलीही दाखवते. इथे खाली तुमची खोली असणार आहे असं म्हणते. आणि त्याच वेळेला ना जेव्हा ती खोली दाखवते तेव्हा मात्र आता ती बघू लागते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतो सायली आता सगळ्यांच्या खोल्या दाखवू लागते. आणि जेव्हा सायली सगळ्यांच्या खोल्या दाखवते ना तेव्हा मात्र आता इकडे ती सगळ्यांना सांगत असते की माझे आई बाबा आलेत ना, त्यामुळेच आता मी हे सगळं काही करत आहे, सॉरी हां. पण त्याच वेळेला ती डायनिंग टेबल, सगळ्यांच्या रूम्स आणि सगळं काही दाखवू लागते. आणि त्याच वेळेला मात्र आता हे सगळं बघून ना अर्जुनही खुश असतो. अर्जुनही विचार करतो की खरंच ना माझ्या बायकोला जो आनंद मिळायला हवा होता तो आनंद आज सगळ्यांकडनं मिळत आहे आणि त्यामुळे तो एकदम सुखावलेला असतो. पण या सगळ्यामध्ये ना प्रिया ना स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असते आणि ती म्हणत असते की अर्जुनला या सगळ्या गोष्टीपासून मी लांब ठेवलं होतं, पण ह्या सगळ्या गोष्टींच्या जवळ तो अचानक आलाय. पण याला सर्वस्वी जबाबदार ना मला माहिती आहे, हा नागराजच असणार आहे. या नागराजने आणि महिपतने हे सगळं केलेलं आहे आणि ह्यांना ना मी तर सोडणार नाही. असं वाटतं ना की जाऊन तिथेच त्यांचा गळा दाबावा, असं देखील आता ती म्हणत असते. तिची खूप जास्त चिडचिड होत असते, कारण तिचे खरे आई बाबा आता या घरात राहायला आलेले असतात आणि त्यामुळे ना तिला आता खूप जास्त राग येत असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सगळेजण हॉलमध्ये बसलेली असतात. त्याच वेळेला कल्पना म्हणत असते की बरं झालं तुम्ही आलात आणि मला ना असा आनंद झालाय ना की दिवाळीच्याच वेळेला तुम्ही आलेला आहात. म्हणजे सायलीला हा जो आनंद आहे ना तो दिवाळीच्या आधीच मिळालाय. खरं तर दिवाळीला तिचे आई बाबा तिच्यासोबत असतील हे किती चांगली गोष्ट आहे ना. प्रियाही तिथेच बसलेली असते, कारण तिला ना यांचं बोलणं ऐकायचं असतं. पण मैनावती प्रियाला बघताना लगेच जागेवरनं उठते आणि म्हणत असते की काय ही मुलगी या मुलीला कुठेतरी पाहिलेलं आहे. प्रिया तिथून पळ काढत असते, पण ती तिला थांबवते आणि म्हणत असते की तू कुठे चालली आहेस, मला माहिती
माहिती आहे ना, मी तुला पाहिलं आहे. आणि असं बोलून ती आता सदाशिव लोखंडे यांना म्हणते की हीच मुलगी त्या दिवशी आपल्या दुकानाच्या बाहेर आली होती, कपडे तर शिवायचे नव्हते पण वेगवेगळ्या चौकशा करत होती. मग अर्जुन देखील आता संशयाने प्रियाकडे पाहू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.